4-4, 5-5 हजार वर्षापूर्वीपासून कॅन्सरचे उल्लेख आढळतात. अच्छा. आपल्याला आज आपण म्हणतो की आत्ताचा आजार आहे हा, आपल्या जीवनशैलीमुळे आलेला आजार आहे, पण तसं नाहीये. कॅन्सर हा पूर्वीपासून अस्तित्वात होता. इजिप्त मधल्या काही ममीजला कॅन्सर झाल्याची सांगाडे मिळतात आपल्याकडे, की या जरी मेडिकल मधल्या शोध असतील, मेडिकल मधले असतील इन्स्ट्रुमेंट, तरी हे शोध बहुतांश इंजिनियर्सनी लावलेले आहेत. बरं. कारण याच्या मागे काम करणारी गोष्ट फिजिक्स असते, मॅथ्स असतं. एक वैज्ञानिक होता, तर मग त्यानं काय केलं की धमनी, आपण त्याला धमनी म्हणतो, धमनीतून एक कॅथेटर घातला आणि तो हार्ट मधून, गळ्यामधून, दंडामधून हार्ट पर्यंत नेला. आणि तरीही त्याला जाणीव झाली की आपण जगलोय, आपण मेलो नाहीये हे कॅथेटर शरीरात घालून सुद्धा. मग तो या अवस्थेमध्ये 2 जिने चढून वरती गेला, स्वतःचा त्याने एक्सरे काढला डाव्या भागाचा असा, आणि मग बघितला हा कॅथेटर बरोबर हृदयापर्यंत पोहोचलाय. म्हणजे माणसाला सगळ्यात आधी कधी समजलं की आपल्या शरीरात असा एक लाल रंगाचा रक्त नावाचा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये अमुक पुन्हा उपघटक असतात वगैरे, तर त्याची काही रंजक कथा आहे का? आहे ना. खूप अनेक शस्त्रक्रियांचे उल्लेख असे आहेत की जे भुलीच्या शिवाय झालेले आहेत. अच्छा, भुलीशिवाय शस्त्रक्रिया? हो, अनेक झालेले आहेत. आणि पूर्वी व्हायचे, भुलीशिवाय दात काढणं असो, भुलीशिवाय हातपाय तोडणं किंवा असं असं अनेक असायचे. कॉटरायझेशन वगैरे या प्रकार होते. तंत्रज्ञानामुळे माणसाचं जगणं सुसह्य झालं असं आपण कायमच म्हणत असतो, पण मंडळी, तंत्रज्ञानापेक्षाही एक असं क्षेत्र ज्यामुळे माणसाचं जगणं फक्त सुसह्यच झालं नाही, तर वेदनारहित सुद्धा झालं, आरोग्यदायी सुद्धा झालं. ते क्षेत्र म्हणजे अर्थातच वैद्यकशास्त्र, मेडिकल सायन्स. आज आपण चर्चा करणार आहोत वैद्यकशास्त्रातल्या अशाच काही घटनांविषयी, अशा काही संशोधनांविषयी. खूप काही किस्से आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी वैद्यकायन या बेस्ट सेलर पुस्तकाच्या सहलेखिका अमृता देशपांडे आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. अमृताजी, मनापासून आपलं स्वागत मी करतो. अमृता देशपांडे यांचा खरं तर वेगळा परिचय सांगण्याची गरज नाहीये. त्या खरं तर बेस्ट सेलर लेखिका आहेत. वैद्यकायनसारखं पुस्तक असो, आहारसारखं पुस्तक असो, अनेक उत्तम पुस्तकं त्यांच्या नावावरती जमा आहेत. वृत्तपत्रामध्ये त्या संबलेखन करत असतात आणि अनेक विषयांमध्ये त्यांना रस असतो. अनेक विषयांमधले अभ्यास करून वाचकांसमोर वेगवेगळे पैलू आणि मुद्दे मांडण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न असतो. अमृताजी, आपण वैद्यकशास्त्रातल्या गमती जमती आज जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मला हे सांगाल की वैद्यकशास्त्राचा हा इतिहास नेमका किती जुना आहे? मेडिकल सायन्स हे, मॉडर्न मेडिकल सायन्स हे तर आपल्याला माहिती आहे, पण किती आधीपासून हे सायन्स अस्तित्वात आहे? खरं म्हणजे वैद्यकशास्त्राचा इतिहास म्हणायला गेलं तर जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासून, माणसाला आजार विकार आहेत तेव्हापासून माणूस काही ना काही करत आलेला आहे. चक्कर येते, ताप आलाय, अस्वस्थ वाटतंय, जखमा झाल्यात, प्राण्यांनी हल्ला केल्यामुळे काही अवयव तुटलेत, गमावलेत, हे सगळं तेव्हापासून होत आले. तेव्हापासून माणूस काही ना काही उपाय करतोय. म्हणून आपण माणसाच्या अस्तित्वापासून वैद्यकशास्त्र आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण अर्थातच तेव्हा ते शास्त्र होतं की नव्हतं हा प्रश्न आहे. अगदी खरंय. पण आता आपण मेडिकल, म्हणजे मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य कायम आवडतं आणि आठवतं की ते म्हणतात की देवापेक्षा मला तो माणूस जास्त जवळचा किंवा ग्रेट वाटतो ज्यानं भुलीचा शोध लावला. खरंय. कारण जर भुलीचा शोध लागला, म्हणजे भूलशास्त्र ज्याला आपण म्हणतो, भूल कशी द्यावी, कारण भूल कशी द्यायची हे जर माणसाला कळालं नसतं तर किती प्रचंड वेदना झाल्या असत्या. मला कायम एक प्रश्न पडतो अमृताजी की आधीच्या काळामध्ये जेव्हा कुठलेही म्हणजे भुलीची औषधं नव्हती, ही इंजेक्शन्स नव्हती, त्यावेळेला आपण म्हणजे शस्त्रक्रियांचा उल्लेख आपण कायम वाचतो, म्हणजे सुश्रुत मला वाटतंय त्यांचा आपण उल्लेख कायम वाचतो. पण हे लोक भूल कसे द्यायचे हा एक प्रश्न मला पडतो. खरं म्हणजे भुलीचा शोध हा आत्ता काही दशकांपूर्वी लागलेला आहे. पण त्यापूर्वी माणूस बिना भूल देता शस्त्रक्रिया करत होता, ही एक फॅक्ट आहेच आहे. पण त्याही पेक्षा माणूस आपू किंवा दारू पाजून किंवा असं गुंगीची औषधं देऊन हे सगळं भूल करायचा प्रयत्न करायचा. पण ते थोडीशी पार्शल असायची किंवा नंतर वेदना व्हायच्या किंवा माणूस वेदना सहन करायचा असं व्हायचं. आणि खूप अनेक शस्त्रक्रियांचे उल्लेख असे आहेत की जे भुलीच्या शिवाय झालेले आहेत. अच्छा, भुलीशिवाय शस्त्रक्रिया? हो.
अनेक झालेले आहेत आणि पूर्वी व्हायचे. भुलीशिवाय दात काढणं असो, भुलीशिवाय हातपाय तोडणं किंवा असं असं अनेक असायचे. कॉटरायझेशन वगैरे ह्या प्रकार होते की म्हणजे सैनिकांना जखमा झाल्या की त्या बिना भुलीच्या जाळून टाकायच्या तिथल्या तिथं. ते किती भयंकर वेदना होत असतील तेव्हा. म्हणजे आताच आपल्याकडे साधं ऑइंटमेंट आपण वापरतो, त्याच्या अगोदर जखमा जाळायचे, अक्षरशः डागण्यात द्यायचे जखमांना. त्यावेळी 1500-1600व्या शतकात हे होतं. शिवाय अजून दात काढताना सुद्धा रुग्णाला 2-3 लोकांनी धरायचं आणि एकाने दात ओढून काढायचा, असं ते असे पण प्रकार व्हायचे. किंवा गर्भवती बाई अडलेली असेल, नॉर्मल डिलेव्हरी होणं शक्यच नसेल तर कट देऊन हे करणं, डिलेव्हरी करणं हे पण भुलीशिवायच व्हायचं. त्याच्यानंतर शिवणं सुद्धा हे सगळं व्हायचं. पण त्यामध्ये गोष्ट अशी व्हायची की भुलीचा शोध आणि त्याच्यासोबतच निर्जंतुकीकरणाचा शोध, 2 गोष्टी फार महत्वाच्या. दे गो हँड इन हँड. दोन्ही गोष्टी सोबत झाल्या आणि त्यामुळे वैद्यकाला खूपच वेगळी दिशा मिळाली, वेगळी म्हणजे खूप वेग घेतला वैद्यकाने. ह्या 2 फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि नंतर वैद्यकाला ह्याचा शो इथर आला. नंतर आणखीन काही केमिकल्स आले की ज्याच्यामुळे भूल बसते. मग स्पेसिफिक भूल आली की समजा आता गुडघ्याचं ऑपरेशन आहे तर फक्त गुडघ्याच्या तेवढ्या आली आणि जनरल अॅनेस्थेशिया सगळं आलं. पण भुलीचा शोध हा खरं म्हणजे फार मोठं वरदान आहे वैद्यकशास्त्राला. आणि त्याचबरोबर अँटीबायोटिक्स किंवा निर्जंतुकीकरण ह्या सगळ्या गोष्टी, अँटीबॅक्टेरियोलॉजी वगैरे हे सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचा रोल आहे. की आज जर भूल नसती, निर्जंतुकीकरण नसतं आणि अँटीबायोटिक्स नसते तर आपण 1000 वर्ष मागे गेलो असतो. अगदी खरं आहे. कारण ह्या रोजच्या गोष्टी आहेत. साधी गोष्ट आपल्याला खर्चटलं तरी आपण पटकन एखादं ऑइंटमेंट लावतो, त्याच्यात ते अँटीबायोटिक असतं साधारण साधं, ते अँटीबॅक्टेरियल जेल असतं. किंवा आपल्याला दात दुखायला लागला, आपण एखादी गोळी घेतो तर ते छोट्या प्रमाणातली भूलच असते. किंवा एखादी आपण पेन किलर घेतो, ही तात्पुरती एक वेगळ्या प्रकारची थोडीशी भूल दिल्यासारखं होतं. की काही औषधांमध्ये आपल्याला मेंदूपर्यंत जे हे जातात, सिम्पटम जातात किंवा मेंदूपर्यंत संदेश जातात की इथं दुखते, इथे दुखते, इथे दुखते, तर ते संदेश एक तर कमी होतात किंवा काही ठिकाणी त्याच ठिकाणचे संदेश देणारे केमिकल्स असतात ते बंद होतात. आणि खरं आजार मग हळूहळू आपलं शरीर आपणच बरोबर करायला लागतं. असं थोडस म्हणजे आपण मरण कळा भोगले असते अक्षरशः. तर भुलीचा शोध आपल्याला असतात. तर तुम्ही मगाशी अँटीबायोटिक्सचा उल्लेख केला, तर तुम्हाला स्वतःला, तुम्ही आता अभ्यासक आहात, तर एक अभ्यासक म्हणून तुम्हाला मानवाच्या प्रगतीमध्ये अँटीबायोटिक्सचा शोध किती महत्वाचा वाटतो? आणि एक मोठा प्रश्न त्यातला असा आहे की अँटीबायोटिक्स बद्दल खूप उलटसुलट गैरसमज आहेत की ते घेऊ नयेत, त्याने खूप साईड इफेक्ट्स होतात वगैरे, तर त्याविषयी काय सांगाल? अँटीबायोटिक्सचा शोध हा खरं म्हणजे फार वरदान आहे मानवजातीसाठी. आपल्याला दररोज अनेक इन्फेक्शन्सला तोंड द्यावं लागतं आणि ज्या रोगजंतूमुळे आपल्याला आजार होतो तर ते आजार न होण्यासाठी आपली बॉडी झिजत असतेच, आपल्यासाठी इम्युनॉलॉजी, आपली इम्युनिटी काम करत असतेच. पण तरीही आपल्याला आजार झाला आणि आपलं शरीर त्यातून बरं नाही होऊ शकलं, त्या आजाराशी लढून परत स्थिर नाही झालं, तर आपल्याला अँटीबायोटिक्सची मदत घ्यावी लागते. आणि अँटीबायोटिक्स घ्यावेत असं काही हे नाही की अँटीबायोटिक्स घेतलीच नाही पाहिजेत. तर मग पुढचा प्रश्न येतो की अँटीबायोटिक्स कुणी घेऊ नयेत? की ज्यांना खरंच किडनीचा त्रास आहे, की ज्याच्यामुळे, आणि की जे रोज अँटीबायोटिक्स घेतायत, वर्षानुवर्ष घेतायत, त्यांनी ती घेऊ नये. कारण अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सगळं काही करावं. याचं कारण काय की जे काही आपण औषधं घेतो, अन्न खातो, सगळं हे सगळ्या गोष्टी नंतर रक्तामध्ये उतरतात आणि रक्तामधून त्या गाळल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स मध्ये जी औषधं असतात ती पण किडनीवर ताण आणणारी असतात किडनीचं काम करण्यासाठी. मग ते नेफ्रॉन्स हळूहळू त्यातून निकामी होत जातात. तर मग म्हणून हे घेऊन आपण ही प्रक्रिया होण्यासाठी तुम्ही 10-12 वर्ष किंवा आणखीन काही वर्ष दररोज अँटीबायोटिक्स घेतले की दररोज हायर डोस घेतला तर ते थोडंसं होऊ शकतं. किंवा तुम्हाला इतर कोणते आजार असतील, समजा डायबिटीस आहे किंवा आणखीन वेगळे कोणते आजार आहेत, इन्फेक्शस आजार आहेत, तर मग कॅन्सर आहे, तर तुम्ही किती अँटीबायोटिक्स घ्यायचे किंवा किती सहन करायचं ते किंवा किती पेनकिलर घ्यायचे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. पण एक डेली लाईफमध्ये कधीतरी सर्दी झाली, कधीतरी आपल्याला त्रास झाला तर प्रिस्क्राईब अँटीबायोटिक्स आहेत तर ते नक्कीच घ्यावेत. अच्छा.
तुमच्या बोलण्यात कॅन्सरचा उल्लेख आला हो. आणि आपल्याकडे आधी असं होतं की कॅन्सर एकदा झाला माणसाला की तो माणूस गेला, हो. अशी एक धारणा आता अलीकडच्या काळापर्यंत अक्षरशः होती. हो. पण आता कॅन्सरमध्ये सुद्धा अनेक उपचारांची आपल्याला एक इव्हॉल्युशन पाहायला मिळते. हो. हो. तर तुम्ही वैद्यकांना नावाचं पुस्तक लिहिलंय, हं. भन्नाट वैद्यक हे सुद्धा तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात अनेक प्रयोग आहेत, गमती जमती आहेत, किस्से आहेत, घटना आहेत, त्याचा सगळ्याचा प्रवास आहे. हो. कॅन्सरचा प्रवास तुम्हाला अभ्यासक म्हणून कसा पाहता तुम्ही त्याच्याकडे? म्हणजे कॅन्सरवरचे उपचार हो. याच्यात किती उत्क्रांती होत गेलेली आहे काळानुसार? आज पाहायला गेलं तर कॅन्सरवरती प्रचंड आपण प्रगती केलेली आहे. जो आपल्याला मागच्या काही शतकांमध्ये अगदी असह्य जीव घेणा आजार वाटायचा की ज्याच्यावर आपण हात टेकले, सगळ्या गोष्टी संपून झाल्या, हात टेकले, आता काही उपाय नाही. किंवा मला खूपच बॅड लक म्हणून मला कॅन्सर झाला किंवा मागच्या जन्मी मी काहीतरी पाप केलं म्हणून मला या जन्मी हे भोगावं लागतंय, अशी धारणा होते. पण ते कॅन्सरचं आता आपल्याला तसं काही थोडंसं आशा अशी दिसते की कॅन्सर बरा होऊ शकतो. बरेचसे कॅन्सर लवकर डायग्नोज झाले तर बरे होतात, ट्रीटमेंट चांगली उपलब्ध आहे. पण कॅन्सरची हिस्ट्री बघितली तर ती फारच रोमहर्षक आहे. म्हणजे खूप चांगल्या अर्थाने नाही म्हणत आहे मी हे. अभ्यास करायला गेलो तर 4-4, 5-5 हजार वर्षापूर्वीपासून कॅन्सरचे उल्लेख आढळतात. अच्छा. आपल्याला आज आपण म्हणतो की आत्ताचा आजार आहे हा, किंवा हे आपल्या जीवनशैलीमुळे आलेला आजार आहे, पण तसं नाहीये. कॅन्सर हा पूर्वीपासून अस्तित्वात होता. 4-5 हजार वर्षांपूर्वी सुद्धा इजिप्तमधल्या काही ममीजला कॅन्सर झाल्याची हे दिसतात, सांगाडे मिळतात आपल्याकडे की कॅन्सरच्या आपल्या खांद्यांच्या हाडावरती असे बोराची बी कशी असते टोकदार, तशा मोठमोठ्या गाठी आलेल्या आहेत हाडांच्या किंवा इतर हाडांवरती, की त्या आता हाडच फक्त राहतात त्या काळातले, बाकीचं काही राहू शकत नाही मानवी शरीरातल्या गोष्टी. तर त्यामुळे ते कॅन्सर तेव्हा होते असं लक्षात येतं. आणि काही पेरू कंट्री आपल्याला माहिती असेल, पेरू देशामध्ये सुद्धा एक प्रथा अशी होती की माणूस मृत झाला की त्यांना एखाद्या जंगलात नाही, त्यांना एखाद्या डोंगरावरती नेऊन बसवायचं आणि तिथे वरून वाहणारं जोरदार वारं आणि खाली जमिनीतली उष्णता यामुळे ते प्रेत जसं आहे तसं टिकून राहायचं. म्हणजे इट वॉज अ नॅचरल ममी. नैसर्गिकरित्या ममी झालेल्या शरीरांमध्ये सुद्धा कॅन्सरचे अवशेष आपल्याला आता सापडलेत. तिकडे हे पेरूमध्ये असं गोष्टी काही सापडल्यात. त्यामुळे तेव्हापासून आपल्याला उल्लेख सापडतात. आणि काही इजिप्तमधल्या काही राजघराण्यांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचे उल्लेख होते असं पण आपल्याला आढळेल. त्यातली एक कोणीतरी राणी होती की तिला प्रचंड वेदना होत होत्या, ब्रेस्टमध्ये पू झालेला होता, गाठ आलेली होती आणि तिला तिचा वैद्य हे सांगत होता की ती आपण हे गाठ काढून टाकू, तू कदाचित बरी होशील, शक्यता आहे. पण तिने हे स्वीकारलं की मला परपुरुषाचा हात लागला नाही पाहिजे, ते जखम राहिली तरी चालेल. बापरे. पण हे गोष्ट होती. आता आज आपण असं म्हणू शकत नाही की डॉक्टर किंवा सर्जन आहे हा स्त्रीच पाहिजे किंवा पुरुषच पाहिजे किंवा वाईस वर्सा, असं हे आपण म्हणू शकत नाही. ते आपण थोडं पुढे आलेलो आहोत आता. पण ह्याच्यामुळे अंधश्रद्धांमुळे सुद्धा आपण थोडेसे मागे खेचलो गेलो आणि या गोष्टी फक्त आपल्याकडेच होत्या असं नाही, पूर्वीच्या इतर देशांमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी होत्या या. बरं, भूतपिशाच आपल्याकडे खूपच अंधश्रद्धेचे प्रकार आपल्याकडे आहेत. तर त्याचा तुम्हाला काही अभ्यास करताना त्याचे काही इंटरेस्टिंग काही उल्लेख वगैरे सापडले का? खूपच उल्लेख सापडले. कारण भूतपिशाच आहे असं मानणं हे म्हणजे आजची गोष्ट नाही, हे आपल्या देशात पण नाहीये, हे सगळ्या देशांमध्ये अनेक वर्षांपासून हे होत आलेलं आहे. आणि एखादा माणूस वेडा झाला किंवा एखाद्या माणसाला काहीतरी गंभीर आजार झाला वागणुकीमध्ये किंवा मानसिक आजार, तर तो पूर्वी असं मानलं जायचं की ह्याच्या शरीरामध्ये भूत शिरलं किंवा ह्याच्यावर कोणतरी करणी केली, ह्याच्या अंगात आलो की असं काहीतरी झालं. मग हे भूत काढायचं कसं? काहीतरी एखादी अनावश्यक गोष्ट एखाद्या गोष्टीत म्हणजे शिरली तर ते फोडून बाहेर काढणं असं काहीतरी हे होतं. तर मग तेव्हाचे लोक कवटी फोडून ते भूत बाहेर काढायचे. अरे बापरे. अशा गोष्टी होत्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आता फार पूर्वीच्या ठिकाणी सापडलेल्या कवट्यांना ड्रिल केलेल्या कवट्या आढळतात. अच्छा. कवट्यांना छिद्र पाडलेले आढळतात. म्हणजे आपल्या एखाद्या बरणीचं बूच असेल ना, तशा आकाराचे ड्रिलिंग केलेल्या कवट्या हे सगळं सापडतं. आणि कवटीला छिद्र करायचे इन्स्ट्रुमेंट्स पण सापडलेले आहेत काही हजार वर्षांपूर्वीचे. ते फारच इंटरेस्टिंग होतं. तेव्हा
माणसाला मेंदू काय करतो आणि हृदय काय करतं हे माहित नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे. कदाचित एक त्याच्यात हे असं पण आहे की मेंदूला स्वतःला हे नसतं, म्हणजे कळत नाही, वेदना होत नाहीत, म्हणून मेंदूचा काही भाग काढला किंवा कोटी फोडली ते काही भाग काढला किंवा कोटी फोडताना सुद्धा जाणवत नसावं की काय, असं पण एक विचाराची एक धारा आहे की जाणवत नाही म्हणून मेंदू कोटी फोडून तिथून भूत जाऊ द्यायचं. बापरे. उद्या गळ्याला काही झालं तर आपल्याला वेदना होतात किंवा पाठीला काही झालं, इतर अवयवांना काही झालं तर वेदना होतात, पण ते कदाचित एक विचार असा होता की मेंदूला काही जाणवत नाही, त्याच्यामुळे कवटी फोडून मेंदूतला काही भाग काढून भूत तिथून बाहेर जाऊ द्यायचं. माय गॉड. अशा होत्या गोष्टी. म्हणजे या प्रवासामध्ये खूपच म्हणजे अंधश्रद्धांचा पण त्यात एक वेगळा टप्पा त्या प्रवासामध्ये आहे. अगदी आपण आता अलीकडे काही झालं तरी ब्लड टेस्ट करतो, रक्ताची तपासणी करतो, पण वैद्यकायांच्या या सगळ्या कहाणीमध्ये, या प्रवासामध्ये म्हणजे माणसाला सगळ्यात आधी कधी समजलं की आपल्या शरीरात असा एक लाल रंगाचा रक्त नावाचा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये अमुक अमुक पुन्हा उपघटक असतात वगैरे, तर त्याची काही रंजक कथा आहे का? आहे ना, म्हणजे रक्त आहे हे तर माणसाला जेव्हापासून माणूस अस्तित्वात आहे तेव्हापासूनच कळलं. कारण सुरुवातीच्या काळात, उत्क्रांतीच्या काळात एकतर माणूस इतर जंगली प्राण्यांचा शिकार व्हायचा किंवा जंगली प्राण्यांची शिकार करायचा. त्याच्यामुळे प्राण्याला मारलं तर त्याच्या शरीरातून रक्त येतं किंवा माणसाला मारलं तर माणसाच्या शरीरातून रक्त येतं, जखम झाली तरी रक्त येतं. म्हणजे आपण, आणि रक्त गेलं तर माणूस मरतो, खूप रक्त गेलं तर, हेही तेव्हाच ऑब्झर्वेशन होतं माणसाचं. त्याच्यामुळे रक्त ही काहीतरी दैवी गोष्ट आहे की काय, मग त्याच्यातून हेही लक्षात आलं. आणि मग एक हे पण झालं की बळी देऊन, एखाद्या देवीला बळी देऊन त्या प्राण्याचं रक्त देवीला अर्पण केल्यानंतर तो देव आपल्यावर प्रसन्न होतो. अशा पण गोष्टी आहेत. आजही अज्ञानामुळे लोक बळी देतात वगैरे, ती गोष्ट प्रथा परंपरांचं सगळं कोंदण असतं पुन्हा. सगळीकडे प्रथा परंपरा हे आहेच, पण रक्त हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे माणसाला 16व्या 17व्या 18व्या शतकात समजत गेलं. त्यामुळे मग त्यातून मग अशी गोष्ट की मग रक्त नक्की काय काम करतं, मग हृदय हे रक्त उपसतं की रक्त तयार करतं, मग रक्त कुठे तयार होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध हळूहळू लागला. आता उदाहरणार्थ विल्यम हार्वेनी रक्त कसं शरीरात फिरतं, रक्ताभिसरण कसं होतं ह्याचा शोध लावला. त्यांनी एक गणित मांडलं की जर आपल्या शरीरात रक्त सतत फिरतंय प्रत्येक रक्तवाहिनीमधून, तर आणि एकदा एका ठिकाणाहून निघून गेलेलं रक्त जर परत तिथे येणार नसेल तर आपल्या शरीरात कितीतरी हौद भरेल इतकं रक्त पाहिजे. पण तसं काही नसतं खरं, म्हणजे साधारणपणे 5 लिटर रक्त माणसाच्या शरीरात असतं. तर मग त्यांनी हे हिशोब मांडला की मग 5 लिटर असेल तर मग, आणि माणसाचं वजन काही किलो, 60 70 80 किलो एवढंच असेल, तर मग तेच रक्त परत परत फिरायला पाहिजे. आणि मग हे विल्यम हार्वेनी शोधून काढलं, आणि त्याला तर तो अॅनाटॉमीचा बाप असंच आपण म्हणतो. तर त्याच्या पुस्तकामध्ये एखादा रक्ताचा रेणू कसा शरीरभर प्रवास करून काय काय बघेल, जसं सांगितलं तसं त्याने वर्णन केलं, एखादा प्रवास वर्णन करावं तसं त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आणि त्याची स्टोरी वैद्यकांमध्ये आहेच. पण हे झालं रक्ताभिसरणाचं. आणि रक्तामध्ये वेगवेगळे घटक असतात, आणि हे कळायला मात्र 19-20 शतक उजाडावं लागलं. बरं. तर त्याच्या पूर्वी म्हणजे रक्त देणं किंवा रक्त काढून घेणं किंवा रक्त एकमेकांना ट्रान्सफर करणं, ह्या गोष्टी पण फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या. म्हणजे कोणी आजारी पडलं तर गाई गुराचं पण रक्त माणसाला दिलं जायचं, किंवा एखादा माणूस आजारी पडला तर त्याचं रक्त काढून घ्या, असे पण प्रकार म्हणजे कायमच व्हायचे. पण आपल्याकडे पण आयुर्वेदात जळू लावणे किंवा आणखीन हे प्रकार घडतात. आता याच्या मागे विज्ञान किती हे त्यांना माहिती, पण हे यशस्वी पण होत असतील हे उपचार. पण याच्या मागे खरंच एक फार मोठी परंपरा आहे की जखम झाली तर रक्त जाऊ द्यावं, ताप आला अमुक एका अवयवातून रक्त काढा, असे ब्लड लेटिंगचं प्रमाण खूप होतं. आणि मग त्याच्यानंतर हेही कळलं की ब्लड ट्रान्सफ्युजन करता येतं, आणि मग काही काही माणसांचं रक्त काही काहींना चालतं, किंवा मग प्राण्यांचं माणसाला चालतं नाही चालत, असं पण हे पण प्रयोग झालेले आहेत याच्यामध्ये इतिहासामध्ये. आणि त्याच्यानंतर अगदी 1900 साली, म्हणजे 1900 साली चेन लॅन्स्टेनर नावाच्या एका वैज्ञानिकानं हे शोधून काढलं की रक्तामध्ये गट असतात, 4 गट, A B O
AB आणि AB हे असे 4 गट असतात आणि त्याच्यातही पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे घटक असतात. हे सगळं चॅन लिन्स्टननी शोधून काढलं आणि त्याच्यानंतर थोडासा ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा ब्लड लिटिंग किंवा या सगळ्या गोष्टींना थोडं तरी आळा त्याच्यानंतर हळूहळू बसला. एकूणच वैद्यक शास्त्राचा हा प्रवास प्रयोगांनी घडलेला आहे. अगदी 100. आणखीन असे काही रंजक वेगळे प्रयोग जे शास्त्रज्ञांनी केले त्याबद्दल काय सांगाल का? खूप प्रयोग झाले वैद्यक शास्त्रामध्ये. खरं म्हणजे वैद्यक शास्त्र ही शाखा प्रयोगांनीच झालेली आहे. तर पूर्वी एक हार्ट आपलं कसं चालतं किंवा काय हे माहिती नव्हतं आणि हार्ट जोपर्यंत हे होते धगधग होतीये किंवा हार्ट पंप होतोय तोपर्यंत माणूस जिवंत आहे हे कळतं. पण जेव्हा शरीरावर अभ्यास करायची वेळ येते तेव्हा मृत शरीरावर अभ्यास करायची वेळ येते. त्यांची चिरफाड म्हणा डिसेक्शन म्हणा ते मृत शरीरावर असतं. पण मग हार्टचं कसं अभ्यास करणार ना मृत शरीरावर. हार्ट तर जिवंत असतानाच फक्त पंप होतं. तर मग एक वैज्ञानिक होता. तर मग त्यानं काय केलं की आपली ही जी नस असते डाव्या हाताची इथून धमनी आपण त्याला धमनी म्हणतो धमनीतून एक कॅथेटर घातला आणि तो हार्ट मधून गळ्यामधून दंडामधून हार्ट पर्यंत नेला आणि तरीही त्याला जाणीव झाली की आपण जगलोय आपण मेलो नाहीये हे कॅथेटर शरीरात घालून सुद्धा. मग तो या अवस्थेमध्ये 2 जिने चढून वरती गेला. स्वतःचा त्याने एक्सरे काढला डाव्या भागाचा असा आणि मग बघितला हा कॅथेटर बरोबर हृदयापर्यंत पोहोचलाय हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की हार्टमध्ये आपण हार्टमधल्या वाहिन्यांमध्ये आपण स्टेंट घालू शकतो किंवा तिथून काही उपचार किंवा जिवंत हृदयावरती काही शस्त्रक्रिया होऊ शकतात. हे तिथपासून सुरू झालं. अँजिओप्लास्टी वगैरे जिओग्राफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जिवंत हृदयावर होऊ शकतात. ह्या अशा थरारक ह्याच्या प्रयोगांमधून समजत गेला आणि याचा पण उल्लेख इनफॅक्ट इन डिटेल वैद्यकांमध्ये जे लिहिलंय हे खूप मजेशीर आहे. या सगळ्या गोष्टी शारीरिक आजारांवरती उपचार शोधताना जो हा वैद्यकाचा प्रवास आहे तो खूपच भन्नाट आहे. तुमच्याकडून ऐकताना ते कळतंय. पण मानसिक आजारांवरती उपचार शोधताना असे काही वेगळे रंजक प्रयोग झालेले आहेत का? खूपच. खरं म्हणजे शारीरिक आजार हे काही लक्षणांवरून दिसतात पण मानसिक आजार कधी कधी दिसत नाहीत किंवा कधी कधी माणूस विचित्र वागतो. मग त्याला कोणी पिडलंय का पछाडलंय का किंवा ही एक गावातली एक डाकिणे चटकिणे करणी केलीये का असं काहीतरी हे व्हायचे. मग या लोकांना मगाशी म्हणल्याप्रमाणे मेंदूतून भूत बाहेर काढा असे प्रकार व्हायचे किंवा यांना जिवंत जाळा जिवंत ह्यांची यात्रा काढा नग्नावस्थेत वगैरे असे प्रकार व्हायचे. आपल्याकडे पूर्वी झालेले आहेत आणि इतर देशांमध्ये पण व्हायचे किंवा यांना देवाचा कोप गावावरचा कोप यांच्यावर आलाय म्हणून यांना वाळीत टाकणं किंवा असं काहीतरी हे सगळे अघोरी म्हणण्यासारखे उपाय वगैरे झालेले आहेत. पण मानसशास्त्रामध्ये याला काही लोक डिप्रेशनमध्ये गेलेले असतात किंवा आणखीन वेगवेगळे मानसिक आजार असतात त्याच्यावर पण असेच प्रयोग झालेले आहेत. आणि याच्यावरून आपल्याला खऱ्या वैज्ञानिक प्रयोगांवरून आपल्याला माणूस कसा वागतो कोणत्या प्रसंगामध्ये त्याचे प्रिन्सिपल्स लक्षात आलेत. तर ते प्रयोग पण फार मजेशीर आहेत. एक उंट नावाचा वैज्ञानिक होता. त्यानं साधे प्रयोग केले की एखादी पेन्सिलीसारखी काठी घेतली एखाद्याच्या पाठीवरती ठिपका दिला सांग तुला कुठे जाणवलं मग तो किती बरोबर आला किती अंतर चुकला. असे साधे साधे प्रयोग माणसाच्या वागणुकीचे. किंवा एखाद्या बागेमध्ये गर्दीच्या ठिकाणी एखाद्या माणसाने एखाद्या बाईचा भोसकून खून केला तर मग किती लोकांनी मदत केली त्या बाईला आणि किती लोक घाबरून पळून गेले. त्याच्या मागचं मानसिकता काय आहे मग गर्दीचं मानसशास्त्र काय आहे हे असे प्रयोग सुरू झाले. त्याच्याशिवाय एक स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट म्हणून होता. झिम्बार्डो नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने केला होता. तो प्रयोग म्हणजे भन्नाटच होता की माणूस दुसऱ्यांवर अत्याचार का करतो दुसऱ्याशी कठोरपणे किंवा क्रूरपणे का वागतो याच्या मागे काही कारण आहेत का हे शोधण्यासाठी एक असा प्रयोग केला गेला की काही 15-20 लोकांना कैदी म्हणून एक तुरुंगात टाकलं. म्हणजे सगळेच अभ्यासकच होते हे सगळे आणि काही 15-20 माणसांना जेलर म्हणून ठेवलं
आणि त्या सगळ्यांना पण तुम्ही आता कैदी आहात, तुम्ही आता जेलर आहात, प्रयोगाची सुरुवातच ज्यांची कैदी म्हणून निवड झाली आहे त्यांच्या घरात छापे टाकून त्यांना पकडून आणण्यापासून सुरुवात झाली. बापरे. प्रयोगाचे आता, आणि तुम्ही नाव नोंदणी केली की मी प्रयोगात भाग घेणार, मी सही केलेली आहे इथिकली, त्याचं काही लपून नाही, असं सगळं केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कैदी म्हणून टाकलं, यांना तिथे देखरेख म्हणून ठेवलं. त्याच्यानंतर नियम वाचून दाखवले तुरुंगाचे की असे हे नियम या तुरुंगामध्ये आहेत. आणि मग कैदी खरोखरच आपला काहीतरी अपराध झालाय असे वागायला लागले. खरं म्हणजे त्यांनी अपराध केलेला नव्हता. आणि जेलर लोक खरोखरच हे फार डेंजरस गुंड आहेत, हे फार कैदी आहेत, गुन्हेगार आहेत, किलर लोक आहेत असं म्हणून त्यांच्यासोबत वागणूक द्यायला लागले त्यांना. बापरे. आणि हे दोघांचंही वागणं थोड्या थोड्या दिवसांनी वाढायला लागलं, त्यांची स्ट्रेंथ वागण्यातली ही वाढायला लागली. आणि मग थोड्या दिवसांनी काय झालं की काही लोकांनी प्रयोग सोडून दिले, काही लोकांना डिप्रेशन आलं, काही लोकांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला कैद्यांनी, आणि काही मुळातच मवाळ आणि प्रेमळ असणारे लोक अतिशय क्रूर वागायला लागले जेलर पैकी. मग थोड्याजणी ह्यांनी जिम्बार्डोने काय केलं, त्यांची हे केली, भूमिका मधली बदल केली. पुन्हा भूमिकांमध्ये बदल असाच झाला की ज्यांना कैदी केलं तर त्यांना अपराधी वाटायला लागलं, किंवा त्यांना मी गुंड आहे आता मी काही करू शकतो असं वाटायला लागलं. आणि जे जेलर आहेत त्यांना हेही वाटायला लागलं की हे फार महाभयंकर माणसं आहेत, यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, सगळं वाटायला लागलं. आणि हे प्रयोग 15 दिवसांचे होते, पण 13व्या दिवसापर्यंत हे एवढं भयंकर परिस्थितीमध्ये गेलं, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या यायला लागल्या की असं असं चाललंय स्टॅनफोर्डमध्ये, लोक बघायला येत आहेत, लोक वाईट एकमेकांशी क्रूर वागतायत, जीव घेणे खेळ करतायत एकमेकांशी. आणि मग त्या जिम्बार्डोची गर्लफ्रेंड आली आणि म्हणे बाबा रे बस कर आता. मग त्या गर्लफ्रेंडनी इंटरव्हेन करून 15 दिवसांचे प्रयोग 13 दिवसांमध्ये थांबवले. बापरे. याला आज्ञाधारकत्वाचे प्रयोग असं म्हणतात. आज्ञाधारकत्वाचे प्रयोग. हा. त्याच्यावरून मानसिकतेमध्ये, माणसाच्या मानसिकतेमध्ये बरेच प्रिन्सिपल्स आलेत की माणूस का ऐकतो एकमेकांचं, लहान मुलं मोठ्या माणसांचं का ऐकतात, कारण त्यांना कळतं की मला ऐकलं पाहिजे नाही तर शिक्षा होईल, किंवा ऐकलं तर मला कधी खाऊ मिळेल, बक्षीस किंवा शिक्षा, एक गोष्ट. दुसरं म्हणजे आपण ज्याच्यावर आपण ज्यांना एखाद्याला पूज्य मानतो किंवा गुरु मानतो किंवा बॉस मानतो किंवा मॅनेजर मानतो, त्याचं ऐकलं पाहिजे, बिकॉज ते काय जे सांगेल तो बरोबर आहे, हे आपण आपली धारणा असते, मग ते बरोबर असं नाही, चुकीचं. तिसरा प्रयोग म्हणजे हिटलरनी जे हे केलं, छळछावणी, ते एक प्रकार होता की तर ते एक होतं की सांगितलंय कुणीतरी मला म्हणून मी 100 लोकांचा खून करणार, त्याच्यात मला काही तर वाईट वाटत नाही आणि सांगणाऱ्याला पण वाईट वाटत नाही, कारण त्यांनी दुसऱ्याकडून करून घेतलेलं असतं. हे सगळे आज्ञाधारकत्व कसं असतं, हे सगळे प्रिन्सिपल्स सायकोलॉजी मधले या प्रयोगांमधून आले. असे हे मानसशास्त्र हे इव्हॉल्व्ह होण्यामध्ये या सगळ्या प्रयोग फार मोठा वाटा. अगदी. आणि हे गेल्या 50-60 वर्षामध्ये हे प्रयोग फार अगदी म्हणजे झाले. तुम्ही मानसिकतेविषयी बोललात, तर असंही मी तुमच्या पुस्तकात वाचलंय की ज्या रुग्णांचे हातपाय काही कारणामुळे काढावे लागले किंवा काही त्यांना शिक्षा झाली त्यामुळे काढावे लागले, तर ते अवयव काढल्यानंतर सुद्धा त्यांना तो भास होता की हा अवयव आहे, तर त्यामागचं कारण काय असावं? त्याला या अवयव तुटणे, ऍक्सिडेंट मध्ये गमावणे, समजा अपघातामध्ये एखादा अवयव गेला तर ह्याचे भास होतात. हे गोष्ट खरी आहे. याला एक फॅन्टम लिंब असं नाव आहे या फेनॉमेनॉनला. आणि भारतातलेच एक मोठे वैज्ञानिक, त्यांनी याच्यावर खूप मोठं काम केलंय आणि त्यांनी असं लक्षात हे केलं की आपला गमावलेला अवयव माणसाला जाणवायला लागतो. म्हणजे माझा हात गेलाय आणि त्या हाताने मी कप उचलायला, मला कल्पना आहे की कप उचलायला किती शक्ती लागेल, एखादा डंबेल उचलायला किती ताकद लावून उचलावं लागेल, ते आपलं जाणीव असते. किती शक्ती लावायची हे माहिती असतं, किती अंतरावर हात पुढे न्यायचं माहिती असतं. आपल्या हे ब्रेन मध्ये सगळं मॅपिंग असतं. हे काय हात एकटा नाही करत, हात आणि ब्रेन ह्याचं कोऑर्डिनेशन, पाय आणि मेंदू यांचं कोऑर्डिनेशननी हे सगळं होतं आणि यांचा बराचसा मॅप मेंदूमध्ये असतो. तर मग हे फॅन्टम लिंब आपल्याला जाणवतं. काही काही लोकांना असं जाणवतं की माझा हात जातोय त्या बाटलीपाशी, बाटली उचललीये, पाण्याला तोंडाला लावलीये, पाणी पितोय, हे जाणवतं, पण प्रत्यक्षात असं होत नाही. मग एक प्रयोग, एक खरी घटना ह्याच्यात अशी घडली होती की एका माणसाचा हात गेला होता ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये, पण त्याला सारखं वाटायचं की आपल्या हाताला खाज येते, मग खाजवणार कुठं, हातच नाहीये तर खाजवणार कुठे, असं त्याला जाणवायचं. मग तो गेला त्या हॉस्पिटलमध्ये जिथे त्याच्यावर उपचार झाले, तर त्यांनी त्या नर्सने सांगितलं की तुमचा तुटलेला हात
आम्ही पुरला. तर मग त्याने विचारलं कुठे, कोणत्या तरी प्रयोगशाळेत दिला. मग तो तिकडे गेला की माझा हात तुटलाय कुठे, तर तो म्हणे की आम्ही पुरला तो हात. मग त्याने त्याला खोदायला लावलं, ते पुरलेला हात खोदला आणि त्याला खूप मुंग्या लागलेल्या होत्या, काही किडेबिडे लागलेले होते. मग तो म्हणे हो आता मला कळलं की मला खाज काय येते. खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत, पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण ते नाहीये की मुंग्या लागल्या म्हणून इथं खाज येते, हे बरोबर नाहीये. पण गोष्ट अशी आहे की मेंदूमध्ये किंवा चेहऱ्यावरती इनफॅक्ट एक नकाशा असतो आपल्या हातापायांचा, की ते नंतर नंतर आपल्या लक्षात आलं की चेहऱ्यावर कुठं टच झाला म्हणजे तुला हाताला कुठे खाजवल्याचं समाधान मिळेल, असा एक नकाशा मेंदूमध्ये असतो. तसाच नकाशा चेहऱ्यावर असतो. जर आपला इकडून पुढचा हात गेलेला असेल तर तो नकाशा इथे असतो. मांडीपासून खालचा पाय गेला असेल तर तो मांडीच्या अलीकडच्या भागावर नकाशा तयार होतो. आणि आपल्याला असं जाणवतं की समजा मला बोटाला खाज येते तर मी इथं खाजवलं तर हा समाधान मिळेल, खाजवलं. अशा गोष्टी विज्ञानामध्ये होतात. आणि हे न्यूरोलॉजी, सायकोलॉजी, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी या सगळ्या ब्रँचेसचं मिळून हे संशोधन करून ह्याच्यावर इतकं मजेशीर गोष्टी आता हल्ली नाही म्हणता येणार, पण ह्या लक्षात आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या लिहिताना खूपच मजा आली, अभ्यास करताना त्याहून मजा आली. अगदी तर हे याच्यात केला सगळा उल्लेख. अगदी यासारखंच दुसरं उदाहरण म्हणजे बऱ्याच लोकांना अशी कायम भीती वाटत असते की आपल्याला काहीतरी जीवघेणा आजार झालाय. बरेच लोक सारख्या टेस्ट करत राहतात की थोडी ऍसिडिटी होऊन थोडी जरी पाल्पिटेशन्स झाली, धडधड झाली तर त्यांना वाटतं की आपल्याला हार्ट डिसीजच आहे, आपल्याला कॅन्सरच आहे. किंवा आता तर गुगल आपल्या दिमतीला असं की त्यात तर एक्स्ट्रीम सगळे सिम्पटम्स दाखवले. तर हा सगळा प्रकार काय आहे? हे एक मजेशीर गोष्ट सांगते. जेव्हा मी बायोलॉजी घेतलं 11वी-12वी पासून ते आता मग MSc किंवा आणखीन इतर आपण गोष्टी अभ्यास करत असतो, तेव्हापासून एक कोणताही आजार वाचला तर हे झालंय बरं का आपल्याला, हे सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी वेळा वाटतंच. तर मग हे असं गोष्ट असते की आपल्याला वाटतं ही गोष्ट ठीक आहे, पण हे खूप जास्त वाटणं की मला कॅन्सर आहेच आहे, टेस्ट केली नील आली तर ठीक आहे समजून घ्या ना नाहीये, परत 4-4 वेळा 30-30 टेस्ट, 4-5-5 वेळा आणखीन तपासण्या करणं, चेक करणं, नाही डॉक्टरच खोटं बोलतोय, हा नाही तो डॉक्टर खोटं बोलतोय, तो नाही आणखीन तो खोटं बोलतोय, असं नसतं. तर हा एक मानसिक आजार आहे. आपल्याला काहीतरी आजार आहे असं वाटणं आणि सारखं सारखं तेच वाटत राहणं हा पण एक आजार आहे. याशिवाय अशा अनेक आजार आहेत की समजा आपण दोघं बसलोय काहीतरी बोलतोय तर दूर मला खिडकीतून बाहेर कोणीतरी दिसतंय आणि ते दोघं जण बोलतात, हा ते आपल्याच बद्दल बोलतायत बरं का काहीतरी, हा पण एक आजार आहे. असतात असे पण काही आजार असतात. किंवा आपली सहज कृती सुद्धा इतरांना काहीतरी पर्पजिव्ह कृती वाटणं हे पण आजार असतात. किंवा आता एक मूव्ही होता मध्यंतरी मराठी अगं बाई अरेच्या, की त्याला वाटायचं की त्याला इतरांच्या मनातले विचार कळतात, पण हाही एक आजारच आहे. हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विज्ञानाचा, सायकोलॉजीचा ह्याचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतात. आणि आणखीन एक मजेशीर आजाराबद्दल भन्नाट वैद्यक मध्ये लिहिले की काही आजार असे आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण मेलोय, ऑलरेडी वी आर डेड, आपण एक प्रेत म्हणून वावरतोय सगळीकडं. अशा लोक असं काही काही वाटतं की त्यांना अन्न खाण्याची गरज वाटत नाही, त्यांना काही झोपण्याची, चांगले कपडे घालायची अशी कशाचीच इच्छा वाटत नाही, ते स्वतःला डेड म्हणून वगैरे असं काहीतरी घोषित करून टाकतात ऑलरेडी. किंवा काहींना असंही वाटतं की माझ्या शरीरामध्ये काही अवयव नाहीयेत, माझ्या शरीरामध्ये भुसा भरलेला आहे किंवा माझ्या शरीर आतून पोकळ आहे. असे पण काही काही चित्रविचित्र आजार आहेत आणि ते लोकांना वाटतं की अरे आहेत असं काही होतंय मला, पण खरं म्हणजे हे थोडेसे सायकोलॉजीकडे जातं. सायकोलॉजिकल आजार विकार आहेत आणि यांच्यावर उपचार घेता येतात आणि उपचार घेऊन हे बरं पण वाटतं. वैद्यक शास्त्राचा हा विकास होत असताना त्या शास्त्रामध्ये जे काही उपकरण वापरलेली आहेत उपचारांसाठीची, अगदी साधा स्टेथोस्कोप असेल किंवा अगदी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, एक्सरे, वेगवेगळी उपकरणं, इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचाही शोध लागलेला आहे त्या प्रवासामध्ये. त्याच्या शोधाच्या किंवा वापराच्या काही अशा गमती जमती आहेत का? हो, त्याच्या शोधाच्या गमती जमतीचं एक सूत्र असं आहे की या जरी मेडिकल मधल्या शोध असतील, मेडिकल मधले असतील इन्स्ट्रुमेंट, तरी हे शोध बहुतांश इंजिनियर्सनी लावलेले आहेत. बरं. कारण त्याच्या मागे काम करणारी गोष्ट फिजिक्स असते, मॅथ्स असतं, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा इंजिनियर्सनी शोध लावलेले आहेत. तर पहिला आपलं टेथास्कोप तुम्ही म्हणलात, त्या टेथास्कोपची स्टोरी मला जी आठवतीये ती अशी की लेकेन नावाचा एक
मुलगा होता तो कसं भयंकर वैज्ञानिक वगैरे असं काही नव्हता. म्हणजे त्याच्या हे लक्षात आलं की हार्ट बीट्सचा जो आवाज असतो ते काहीतरी वेगळे असतात. 4 हार्टबीट येतात, लब डब आणि ते काही सारखे सारखे नसतात. काहीतरी त्यांच्यामध्ये फरक आहे आणि त्यांच्या आवाजातली फ्रिक्वेन्सी आणि फरक ह्याच्यामधून काहीतरी आपल्याला वेगळं कळू शकतं की हार्ट व्यवस्थित काम करतोय का किंवा काम करत नाहीये का, किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आहे का, की त्यांची वेगात होतोय का किंवा कमी वेगात होतोय का. पण हे त्याला लक्षात आल्यानंतर तो त्याच्याकडे जेव्हा जे रुग्ण यायचे तेव्हा तो रुग्णांच्या डायरेक्ट छातीवरती कान ठेवून ऐकायचा आणि मग डायग्नोसिस करायचा. पण मग पुष्कळ वेळा असं व्हायचं की जाड रुग्ण आले की त्यांच्या ऑलरेडी अंगावर सगळीकडे चरबी आहे, तर आवाज कसा ऐकणार हे त्याला प्रश्न पडायचा. मग त्याने एक साधी आपली नळी केली कागदाची किंवा अशी लाकडाची, तर ते नळी अशी कानाला लावून ते नळीचं दुसरं टोक त्यांच्या ह्याच्यावर हृदयावर छातीवर ठेवून ते ऐकायचा प्रयत्न करत. ते थोडे दिवस ते पण चाललं. पण नंतर मग बायका यायला लागल्या. मग तेव्हा मग तेही त्याला थोडंसं अनइझी व्हायला लागलं की हे कसं चालणार किंवा काय. मग त्यासाठी मग त्यांनी मग रबरी नळी, त्याला ते एक पुढे बूच आणि कानामध्ये 2 हे असं सगळं त्यांनी ते केलं. आणि मग तो त्याच्यामध्ये बदल होत होत प्रगती होत होत टेथोस्कोप झाला. आणि टेथोस्कोप हे फार महत्वाचं साधन मानलं जातं. मला एका डॉक्टर्सनी हे सांगितलं होतं जेव्हा माझ्या मुलाला ताप आला तेव्हा, जेव्हा एखादं हृदयाचं बीट 1 मिनिटात आपले काहीतरी 72 वगैरे होतात, तर ते थोडे 72 73 झाले, 74 झाले. एक बीट वाढल्यानंतर तापमान 1 डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं असतं. म्हणजे तुम्हाला ताप आलाय का हे सुद्धा डॉक्टरांना टेथोस्कोपनी कळू शकतं. आणि तो त्याचं गांभीर्य किती आहे किंवा इतरही कोणत्या आजारामुळे आपल्या हृदयाचं आकुंचन प्रसरण पावणं, असं प्रसरण होतच नाही, फक्त आकुंचन होतच, आता वेगळाच विषय तो पण. तर हे सगळ्या हृदयाच्या हालचालीमुळे बऱ्याच आजारांचं निदान होतं. त्यामुळे टेथोस्कोप हे फार म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे झालं संशोधन लेखेंचं. मग अनेक आले गोष्टी. बीपी कसं शोधणार. बीपीचा शोध म्हणजे रक्तातलं प्रेशरच असतं. त्याचा शोध तर अगदी इतर प्राण्यांवरती शोध करून संशोधन करून लागला. आता उदाहरणार्थ घोड्याचं बीपी आपल्यापेक्षा बरंच जास्त असतं. तर मग ज्या वैज्ञानिकाला जे बीपी प्रेशर शोधायचं होतं त्यांनी घोडा उभा असताना त्याची पायाची एक धमनी कापली, तर ते रक्त असं वरपर्यंत छतापर्यंत गेलं. मग हे प्रेशर खूप जास्त असतं. हे मग त्याला आपल्याला नंतर लक्षात यायला लागले. पूर्वी ब्लडचं प्रेशर हे 140-150 आहे. जेवढं जास्त प्रेशर म्हणजे माणूस जास्त निरोगी असं मानलं जायचं. मग त्याच्यामुळे मग हे मग नंतर चुकीचं हे कळलं की अरे प्रेशर वाढलं की माणूस जातो वरती लगेच. मग हे आपल्याला हळूहळू लक्षात आलं. मग हे शोधायची साधनं हळूहळू विकसित झाली. अगोदर ती फारच लहान होती. मग सोनोग्राफी हे साधारणपणे आपलं आवाजावरचं काम तंत्र आहे. म्हणजे एक आवाज एका सरळ रेषेत जातो, तो परत मागे येतो आणि मग त्याचं ते चित्र तयार होतं. असं जे फिजिक्स मधलं प्रिन्सिपल आहे हे सोनोग्राफीमध्ये वापरलंय. आणि अशा अनेक प्रिन्सिपल्स फिजिक्स मधले, अर्थातच सगळे फिजिक्स मधले प्रिन्सिपल्स आणि शरीरात ते कसे काम करतात हे सगळं अभ्यास करून या इंजिनियर्स लोकांनी हे तंत्र सुरू केले. आणि याचा पेसमेकर हार्ट मधलं मला त्याची स्टोरी आता आठवतीये. तर पेसमेकर शोधणारा संशोधक सुद्धा एक इंजिनियर होता. आणि त्यांनी एक हे केलं होतं की पण लावलं होतं की मी पेसमेकर शोधणार. हार्टचे हे असते ठोके नियमित होत नसतील तर ते नियमित करणं हे त्याला चॅलेंज वाटलं. त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि असा विचार केला की आपण जसं रेडिओची फ्रिक्वेन्सी बाहेरून मॅच करू शकतो तसं हार्टला काही धक्के दिले किंवा काही छोटे छोटे शॉक दर काही सेकंदांनी देत राहिलो तर ते हार्ट व्यवस्थित फ्रिक्वेन्सीनी पंप होऊ शकेल. तर मग त्याने तर मग ते जे ते इन्स्ट्रुमेंट शोधलं तर ते आहे पेसमेकर. ते खरं म्हणजे ठोके नियंत्रित करतं हृदयाचे. तर मग हे सुरुवातीला हे पेसमेकर आपलं एवढं असं डबीच्या आकाराचं होतं. संशोधन ज्यांनी केलं हा अर्ल बेकन नावाचा एक स्वतः इंजिनियर होता. याला मुळात अॅनाटॉमी फिजिओलॉजी वगैरे हे बेसिकली अभ्यास नव्हता केलेला, पण त्याला हे कळलं होतं की हृदयाचे ठोके हे एखाद्या इलेक्ट्रिक शॉकच्या मदतीने किंवा एखाद्या इलेक्ट्रिकच्या सप्लायने आपण नियमित करू शकू. आणि त्याने हे ठाणच मांडलं. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या मित्राला तसा आजार होता
मग त्याने आपल्या स्वतःच्या डायनिंग टेबलवरती त्याचं ते दररोज ते ऑपरेशन करणं, सर्जरी ते करणं आणि ते जे काही यंत्र तो तयार करेल ते त्याच्या शरीराला जोडणं आणि ते परत त्याचा तपास करणं, हे सगळं स्वतःच्या घरातल्या डायनिंग टेबलवर केलेले प्रयोग होते हे. आणि मग हे करून त्याची बायको किती वैतागली असेल ही गोष्ट तर वेगळी. पण नंतर नंतर ह्या पेसमेकरचा आकार कमी कमी होत गेला. आज अगदी पेसमेकर अगदी ₹1 आकाराचा असतो. त्याची बॅटरी रुग्णाच्या खिशात असते आणि ती बाहेरून पण ते ऑपरेट करू शकतो की ठोके वाढवायचे, कमी करायचे. पण दुर्दैवाने असं की ह्यांचे ठोके आर्टिफिशियली रेग्युलेटेड असल्यामुळे ते जर जोरात पळाले तर त्यांचं हृदय त्यांना तेवढं साथ देत नाही. की आपण संथ झालो तर आपलं हृदय हा थोडा हळू होतं, आपण जोरात पळालो तर ठोके वाढतात. तर तसं थोडंसं त्यांच्या बाबतीत व्हायला थोडं अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे आहे. पण तरीही या लोकांना जीवदान मिळतं ही काय छोटी गोष्ट नाहीये. अगदी बरोबर. आणि शेवटी सांगायची गोष्ट म्हणजे अर्ल बेकननी हे जे शोधलं पेसमेकर, तर त्याच्यानंतर ते प्रगती होत होत बऱ्याच प्रकारचे हे झाले. आणि त्याचा जो मित्र आहे तो त्याच्यानंतर त्यांनी 70-80 वेळा ते नवनवीन पेसमेकर घेऊन बसवून तो जास्त जगला आणि हा अगोदरच वारला. एक ट्रॅजेडीच आहे. हे ट्रॅजेडी त्याचं पण वय झालं, याचंही वय झालं, पण हा जास्त जगला. मला वाटतं कॅन्सरवरचे जे काही उपचार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काही शोधांची एक वेगळी कथा असते. जसं किमोथेरपी हा शब्द आपण कायम ऐकतो, त्याच्या शोधाची कथा नेमकी काय आहे? किमोथेरपीची शोधाची कथा तर फारच रंजक आहे. पॉल ऑर्लिच नावाचा एक बॅक्टेरियोलॉजिस्ट होता. म्हणजे तो मायक्रोबायोलॉजीमध्ये असं संशोधन करत होता की त्याला शरीरामध्ये ज्या बॅक्टेरियांनी इन्फेक्शन केलेलं आहे, तर समजा माझ्या फुफ्फुसामध्ये काही इन्फेक्शन आहे तर फुफ्फुसातले थोडासा काही तुकडा काढायचा, मायक्रोस्कोप खाली बघायचा फुफ्फुसाच्या पेशी कशा आहेत आणि त्याला कोणत्या बॅक्टेरियांनी इन्फेक्ट केलेलं आहे. तर मग त्याला सगळं दिसायचं, पेशी दिसायचे, पण त्याला मायक्रोस्कोप खाली हे कळत नव्हतं की मूळ पेशी कोणत्या आहेत आणि इन्फेक्शन झालेल्या पेशी, बॅक्टेरियाच्या पेशी कोणत्या आहेत. मग त्यांनी असा विचार केला की मला जर 2 वेगळ्या पेशींना वेगळ्या रंगाने रंगवता आलं तर मला हे कोडं सुटेल. मग त्यासाठी त्यांना पेशींना रंगवणं म्हणजे डाय करणं ह्या गोष्टी शोधल्या. आणि हा मायक्रोबायोलॉजीला फार बेसिक गोष्ट आहे की आताचे तर पहिल्या वर्षाला जाणारे मायक्रोबायोलॉजीचे मुलं सुद्धा हा निळा डाय, लाल डाय, गुलाबी डाय असे रंग वापरत असतातच. पण ह्या डायच्या मागे या पॉल ऑर्लिचनी अक्षरशः शेकडो रंग, तेव्हा जे जे काही नवीन आर्टिफिशियल कलर्स होते ते सगळे वापरून बघितले आणि त्याला नंबर 66666 नंबर एक असा काहीतरी मजेशीर नंबर होता. त्या नंबरच्या केमिकलनी असं जाणवलं की तिथून बॅक्टेरियाच्या पेशी आणि मानवी पेशी थोड्याशा वेगवेगळ्या दिसू शकतात, आपण डिफरन्शिएट करू शकतो असं कळलं. आणि मग त्यातून हे संशोधन आलं की मायक्रोस्कोपी तर हे तर पुढे गेलंच मायक्रोबायोलॉजी, पण त्यातून हेही कळलं की हा डाय फक्त वेगळ्या पेशींना रंगवतच नाहीत तर हा डाय सिलेक्टेड पेशी मारतो सुद्धा. बरं. म्हणजे हा डाय शरीरातल्या नॉर्मल पेशी जिवंत ठेवून ॲबनॉर्मल पेशी मारतो असं लक्षात आलं. त्यातून मग हे लक्षात आलं की ॲबनॉर्मल पेशी कधी असतात आणि त्या पण मानवी शरीराच्यात, तर त्या कॅन्सरच्या असतात. कॅन्सरच्या पेशी काही बाहेरून हे नसतं आलेलं, इन्फेक्शन नसतं, त्या आपल्याच ॲबनॉर्मल पेशी असतात. मग त्या या ह्याच्यानी मारायला सुरुवात झाली. हे उपचार तयार झाले आणि मग ह्या औषधाचा एक विशिष्ट डोस म्हणजे केमोथेरपी ही अस्तित्वात आली. आणि याचं थोडंसं पुन्हा इतिहास बघितलं तर ह्याच्यात पण वर्ल्ड वॉरमध्ये पण जातो. याच्या वर्ल्ड वॉरमध्ये आपला मस्टर्ड गॅसचे फुलं काय ते सगळीकडे ते फेकले इतर लोकांनी आणि मग ते सैनिकांची जिथे राहिले होते ते सगळे सैनिक अचानक मेले रात्रीतून वगैरे. हे सगळं लक्षात आलं. हे सुद्धा हे मस्टर्ड गॅसचा सुद्धा उपयोग केमोथेरपीमध्ये किंवा कॅन्सरच्या थेरपीमध्ये होतो. मग त्याचं बेसिक कारण म्हणजे हे मस्टर्ड गॅस बेसिकली जेनेटिक्स जीन्सवरती परिणाम करतं. त्याच्यातून नवीन पेशी निर्माण होणं किंवा खराब असलेल्या किंवा विचित्र वागणाऱ्या पेशी जन्म घेणंच टळतं. त्याच्यातून मग हे लक्षात आलं. किंवा इव्हन रॉन्टजेननी एक्सरेचा शोध काढला, एक्सरे शोध लावला, तर मग एक्सरे मध्ये माणसाचं हाडं कशी आहेत काय आतलं हे तर कळतंच, पण एक्सरेमुळे कधी कधी आपल्याला काही ठराविक पेशी किंवा ठराविक अवयवातला काही नको असलेला भाग निर्जीव सुद्धा करता येतं एक्सरेने. मग हे सगळ्या गोष्टींचा म्हणजे ज्या गोष्टी ऍक्च्युली विनाशकारी आहेत त्या गोष्टी ऍक्च्युली नंतर मग कॅन्सरच्या याला उपयोगी ठरल्या काही ठराविक प्रमाणामध्ये. हे संशोधन इतकं
महत्वाचं आहे, मोठं आहे. आणि असा विचार करणारे लोक की एनिवेज ह्याच्यानी लोक मरतात, तर मग हा माणसाला जीवदान कसं देईल ही गोष्ट, हे विचार करणं फार महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. सगळं मला वाटतं वैद्यकशास्त्रातल्या या सगळ्या वेगवेगळ्या प्रयोगांनीच मानवजातीच्या भविष्याला नवीन आकार दिलाय असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि असे अनेक भन्नाट प्रयोग तुम्ही वैद्यकायन आणि भन्नाट वैद्यक या दोन्ही पुस्तकामध्ये मांडलेले आहे. खरं तर या विषयावर खूप सारं बोलता येण्यासारखं, खूपच बोलण्यासारखं आहे. पण दर्शकांना मला आपल्या हे सांगायचं आहे की याविषयीचे प्रयोग तुम्हाला आणखी सविस्तर जाणून घ्यायचे असतील, यातल्या गमती जमती जाणून घ्यायच्या असतील आणि या विषयाच्या अनुषंगानं तुमच्या ज्ञानात भर पडावी असं तुम्हाला वाटत असेल, तर अमृता देशपांडे आणि त्यांच्या सहकार्याने लिहिलेलं वैद्यकायन आणि त्याचबरोबर भन्नाट वैद्यक ही दोन्ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. आणि असे उत्तमोत्तम विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं वाटत असेल तर बुक विश्वच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अमृताजी, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, संवाद साधलात, याबद्दल सर्वांतर्फे मी मनापासून तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही पण मला बोलवलं, बुक विश्वनी बोलवलं, त्याबद्दल बुक विश्वचे तुमचे सगळ्यांचेच आभार. थँक्यू सो मच.